काय झालं होतं? गेल्या वर्षी हा प्रकार घडलेला आहे, आता गुन्हा दाखल झालाय. मीच बोलतो आता, गेल्या वर्षी गुन्हा दाखल झाला 1 वर्षानंतर. आणि FIR जर वाचली तर त्यामध्ये दिलेलं अश्लील भावनेने बघितलं. डिफाईन करता येते का कायद्याच्या तरतुदी, ते पण मी थोडं मार्गदर्शन घेतो. अश्लील भावनेने बघितलं. माझा प्रिमाइसेस आश्रमशाळा आमची येते, त्या आमच्या आश्रमशाळेमध्ये मी जाणं हा माझा कर्तव्याचा भाग आहे. आणि तिथे एकच नाही, तिथं बरेच महिला कर्मचारी आहेत. माझ्या 23 आश्रमशाळा आहेत, 9 वसतिगृह आहेत माझे, 24 हॉस्टेल्स आहेत, 1000च्या पेक्षा जास्त माझा स्टाफ आहे. आणि अशा वेळेला मी सकाळी काय रात्री 9 वाजता सुद्धा जाऊन मी माझ्या शाळा तपासतो. मी तर चुकीचं काहीच नाही. चुकीच्या पद्धतीने ह्याचा अर्थ काढत असतील तर हे अतिशय अयोग्य आहे. आता गुन्हा दाखल झालेला आहे. यामध्ये निश्चितच दोषी कोण ना कोणता असेल तर त्याला कडक कारवाई झाली पाहिजे. जर मी दोषी असेल तर माझ्यावर कारवाई, फिर्यादी जर चुकीचं करत असेल तर त्यांच्यावर कारवाई. फिर्यादीने आरोप केले तुम्ही अश्लील नजरेने पाहत होता, सगळे नाकारले, काहीच त्याला अर्थ नाही. चुकीच्या पद्धतीने गुन्हा कसं काय दाखल झाला? संशयास्पद आहे फारच. भूमिका सगळ्यांची संशयास्पद. सर, काही शिक्षकांनी तुमच्या फेवरमध्ये NC झाल्यानंतर काही फेवरमध्ये पोलिसांना उत्तर दिले होते, रिप्लाय दिला होता की अशा प्रकारच्या फक्त सूचना केल्या होत्या, अशा प्रकारचा प्रकार घडला नव्हता. त्याबद्दल काय सांगा? एक प्रकारे आहे ना साहेब, यांच्याबाबत एक अर्जसुद्धा न्यायप्रविष्ट आहे, असं बोलणं योग्य नाही आहे. सध्या चौकशीसुद्धा चालू आहे पोलिसांची. खूप नंतर सगळं स्पष्ट होईल आणि पुढचं काय बघू. आता आपल्याला माहिती, मी जॉईन झाल्यानंतर गॅझेटेड ऑफिसर आहे. मोठ्या ॲट्रॉसिटीजच्या कंप्लेंट्स आहेत, आंदोलनं, मोर्चे हे चुकीच्या पद्धतीने काढले. आज आदिवासी मुलांना आमच्या शिकवण्यासाठी मी जेवढे प्रयत्न करायचे ते जोरदार प्रयत्न करणार. ज्या लोकांना शाळेमध्ये राहायचं नाही ती लोक अशा पद्धतीने काही करत असतील, परंतु माझा 90% स्टाफ चांगला आहे. मी उत्कृष्ट शिक्षक म्हणून माझे पुरस्कार मी आमच्या लोकांना पण दिलेले आहेत. परंतु काही जर चुकीच्या पद्धतीने करत असतील तर ते कारवाईस पात्र आहेत. माझी कारवाई थांबणार नाही, मी अशाच पद्धतीने करणार. चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल केला आहे, मी संबंधितांना सोडणार नाही. मी आज पोलीस प्रशासनासोबत सांगितलेलं आहे. अशा प्रकारचे आरोप जर झाले तर सर तुमचं खच्चीकरण होणार आहे का येणाऱ्या दिवसामध्ये? अजिबात नाही, खच्चीकरण होणार नाही. हे अशा खोट्या गुन्ह्यांनी काही फरक पडणार नाही आहे. हे चौकशीमध्ये सिद्ध होईल. न्यायालयावरती माझा विश्वास आहे, न्याय मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे आदिवासी बांधवांसाठी मी काम करतोय तो समाज न्याय देईल. जर चुकत असेल तर निश्चितच चुकणाऱ्याला शिक्षा होईल. पतीवर आपण कारवाई केली होती, निलंबनाची कारवाई काय केली? अपर आयुक्त कार्यालयातून झाले, अपर आयुक्त कार्यालयातून केली. माझ्या आदेश सहीची नाही आहे, ते ठाण्यातून झाली. का झाली कारवाई याची डिटेल गोष्ट तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. पाहिजे तर मी ह्या संदर्भातलं जिल्हा माहिती अधिकाऱ्यांना मी माझं लेखी निवेदन देतोय, ते वृत्तपत्रात प्रसिद्ध होईल. त्यांनी असं सांगितलं मेटमध्ये तुमच्यावरच निकाल लागलाय, ते खरं आहे का? नाही, मला याच्याशी काही माहिती नाही. माझे विरोध, कारण ते माझ्या विरोधी गेले, एक ऑफिसच्या आदेशाविरोधी गेले. त्यांची बदली झाल्यानंतर ते रुजू झाले नाही, त्यामुळे त्यांचं निलंबन झालं का सर? बरोबर आहे, परंतु आता त्याविषयी जास्त काही भाष्य करत नाही. बोलू आपण. ठीक आहे. वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.